सांगा बंधू, तुम्हाला काय सांगायचे आहे? देवी, मला तुमची अनुमती हवी आहे. अनुमती? माझी? होय देवी. कशाची? देवी, मला चंदनपुरीला जायचे आहे. देवी, कृपया तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. बंधू, तुम्ही माझ्याकडे अशा गोष्टीची अनुमती का मागता आहात? कारण देवी, श्री खंडेरायांचा वनवास संपायला आता थोडाच अवधी उरला आहे. एकदा त्यांचा वनवास संपला की ते मूळ रूपात परत येणारच. त्यासाठी का तुम्हाला जायचे आहे? ते जेजुरीत परत येणार नाही असे वाटते आहे का तुम्हाला? देवी, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. मला चंदनपुरीला जायचे आहे कारण मी तिथे जाऊन श्री खंडेरायांना जेजुरीत परत घेऊन येणार आहे. या राज्याचा प्रधान म्हणून हे माझे कर्तव्य मला पार पाडावे लागेलच, नाही का? मला असं का वाटतं आहे की प्रधानजी मला त्यांच्या मनातलं थेट सांगत नाही आहेत? त्यांच्या मनात नक्की हेच आहे का? म्हाळसा देवींना मी सारं काही थेट सांगू शकत नाही. त्यांना न सांगताच मला श्री खंडेरायांच्या आणि बाणाईच्या विवाहाला जावं लागणार आहे आणि त्यासाठी हाच योग्य पर्याय आहे. बंधू, मला खात्री आहे की मला त्रास होईल असा तुम्ही कोणताही निर्णय घेणार नाही आणि तुम्ही जोही निर्णय घ्याल तो विचारपूर्वकच घ्याल. तुम्ही निश्चिंत असावं देवी. बंधू, तुम्ही चंदनपुरीला जावे आणि यांना परत जेजुरीत घेऊन यावे, याहून आनंदाची गोष्ट काय असेल? देवी, म्हणजे तुम्ही मला चंदनपुरीला जाण्याची अनुमती दिली आहे असं मी समजावं का? म्हाळसा, सारं काही सुरळीत आहे ना? हो. तू असं का विचारते आहेस? नाही, प्रधानजी गेल्यापासून तू विचारात दिसते आहेस म्हणून विचारलं इतकंच. काय झालं आहे सांगणार नाहीस? प्रधानजींना चंदनपुरीला जायचे आहे, त्यासाठी ते अनुमती मागण्यास आले होते. आता असं सांगू नकोस की तू अनुमती दिलीस म्हणून. हो, कारण त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. तुला काही जाणवतंय का? आता ते मी कसं सांगणार? पण प्रधानजीने चंदनपुरीला जाण्यासाठी काय कारण सांगितलं? प्रधानजींना यांना जेजुरीत परत आणण्याची इच्छा आहे, त्यासाठी ते चालले आहेत. मला नाही वाटत हेच कारण असावं. मग अजून काय कारण असणार? म्हाळसा, देवांचा वनवास संपल्यानंतर ते मूळ रूपात येणार हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. तसेच त्यांचा आणि बानूचा विवाह होणार असंही काही जण म्हणतात. तर मग अशा वेळी प्रधानजी चंदनपुरीला त्यांना सहाय्य करण्यासाठी तर चालले नसतील ना? नाही, प्रधानजी असे करायचे नाही. तसं असेल तर चांगलंच आहे, पण ते खरंच सहाय्य करण्यासाठी जात आहेत की नाही हे आपल्याला कसं कळणार?
माझ्या मनात शंका आली इतकंच. तू नको काळजी करूस. देवा, प्रधानजी, आज अशी अचानक कशी काय आठवण काढलीत? देवा, तुम्हाला शुभवार्ता द्यायची आहे. प्रधानजी, कोणती शुभवार्ता? अनेक दिवसात तुमच्याकडून शुभवार्ता ऐकायला मिळाली नाही. देवा, तुम्हाला भेटायला, केवळ भेटायलाच नव्हे तर तुमच्या आणि बाणाईच्या विवाहाच्या सहाय्यासाठी मी जेजुरीहून आता लवकरच चंदनपुरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. प्रधानजी, ही खरोखरीच शुभवार्ता आहे. माझा वनवास संपल्यावर मी माझ्या मूळ रूपात पुन्हा येणार आहे आणि माझ्या मूळ रूपात मी तुम्हाला भेटायला अतिशय उत्सुक आहे. सारी सृष्टी आता तुमच्या आणि बाणाईच्या विवाहाची प्रतीक्षा करत आहे. पार्वती देवींना दिलेल्या वचनाची आता पूर्तता होणार आहे. मनुष्य अवतारात हा रम्य सोहळा निश्चितच देखणा असणार यात शंका नाही देवा. आणि तुमचे सहाय्य मला लागणारच आहे, कारण विवाह म्हणजे शुभ कार्य आणि शुभ कार्य आले की विघ्न ही आलीच. तुम्ही निश्चिंत असावे देवा. हा विवाह सोहळा निर्विघ्न पार पडेल. या आता तुम्ही. अभ्या तुमचीच वाट पाहतो. या आता सरले ते दिस. आता तर समजा यस्तीत चाललंय ना व. हे बघ, चालू झालं याच. अगं पर्यो असा काय करतोय? इतकं वरीस हत राहिला, पण अजून बी मला कळ नाही कोण हाय ते. आता लय येळ नका लावू. या आता. या. आता जर ह्यांनीच मला माझ्या आराध्याला श्री खंडेरायांना भेटायची अनुमती दिली नाही तर मला त्यांचे दर्शन कसे मिळणार? आता मी काय करू? नारायण नारायण. मुनिवर, आपण शुभम भवतु. साक्षात ब्रह्मश्री नारद, आपण या नळदुर्गात आला यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. नारायण नारायण. देवी, तुमच्या मनातली व्यथा श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली आहे. काय तुम्ही खरे सांगत आहात मुनिवर? माझ्या कानांवर विश्वास बसत नाही आहे. खरंच माझी हाक श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली आहे का? हो देवी, त्यांच्याच सांगण्यावरून मी इथे तुम्हाला भेटायला आलो आहे. त्यांच्या सांगण्यावरून? देवी, नळराजाच्या या नळदुर्ग राज्यात सर्व प्रजेला कधीही कोणतीही समस्या भेडसावली नाही, पण तुम्हाला श्री खंडेरायांची पूजा या राज्यात करता येत नाही, हेही सत्यच आहे. म्हणूनच श्री खंडेरायांनी तुम्हाला दर्शन द्यायचे ठरवले आहे. आज माझ्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. मुनिवर, मी काय करू म्हणजे मला श्री खंडेरायांचे दर्शन घेता येईल? तुमच्या राजवाड्याबाहेर एके ठिकाणी पिंपळाचा एक भला मोठा वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पायथ्याशी श्री खंडेरायांचा अंश असलेलं एक हळदीचं शिवलिंग आहे. रोज रात्री कुणालाही ही गोष्ट न सांगता तुम्ही या हळदीच्या शिवलिंगाची पूजा करावी. पण असे केल्याने खरोखरच ते मला भेटतील? हो देवी, तुम्ही मनोभावे त्यांची पूजा केलीत तर ते नक्कीच तुम्हाला दर्शन देतील. श्री खंडेरायांचे दर्शन होणार या विचारानेच मी खूप आनंदी झाले आहे.
या दिवसाची मी किती आतुरतेने वाट पाहत होते याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. माझी आणि साक्षात श्री खंडेरायांची भेट होणार याहून दुसरी आनंदाची वार्ता असूच शकत नाही. तुम्ही होय, पण देवी तुम्ही कोणाशी बोलत होतात हे मात्र समजले नाही मला. या कक्षात तर कोणीही दिसत नाही. मी माझ्याशीच बोलत होते. खरंच? होय राजन. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही देवा. पण मला तुमचे दर्शन हवे आहे. मी रोज या पिंडीचे दर्शन घेते, पण आज मला वेगळं का वाटतं आहे. तुम्ही इथे नाही आहात असं मला जाणवत आहे. याचा मी काय अर्थ घ्यायचा. तुम्ही कुठे आहात मला तुमचीही काळजी वाटते आहे. जगातल्या कुठल्याही संकटाला तुम्ही परतवून लावू शकता हे मला ठाऊक आहे. पण माझं मन अस्वस्थ आहे म्हणून नाही नाही ते विचार मनात येतात. तुम्ही कुठल्या संकटात तर नाही सापडलात ना, की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आहात. वाट पाहतोय मी तुमची. म्हातार बाबा, म्हातार बाबा, अरे बरा आहेस ना मग? येड्यावानी एकलाच काय बडबडतोयस? कुणाशी बोलतो आहेस? बाई ते तुम्हाला नाही कळायचं. अरे सुरवदेव माथ्यावर येऊन गेला तरी बी हातच बसून आहेस. मोप काम पडली आहेत, काय करणार आहेस का नाही? जाऊ दे ना बानू, कशाला उगा तंटा करतीस? मी आता तंटा करते हाय, तू का बस. उजाडल्या धरण तू आणि म्या राबतोय, हा हातच बसून हाय. बानुबाई किती बोलता तुम्ही. हे बघ काय बोलतोय ह्यो. म्या बोलते वय निस्ती. बानुबाई तू मस्ती काय हो का? तू काय देणार मला? मेंढरांची लोकर काढायची हाय, कवा धरण सांगितलं हाय तुला? जा अगोदर ते काम कर जा. होय होय. म्हणजे पाणी दे जरा. झालं आता जातोयस ना? पण कुठं? आता कुठं? मला राग येईल असं वागू नकास. या सांगितलेलं काम झालं पाहिजे. जा. बानुबाई वास कामच राहू द्या की जरा. जाऊ दे बानू, नको याच्या तोंडी लागूस. अरे पण बानुबाई भाकर झाली का हो? वय वय तूच धनी आहेस आणि आम्ही तुझे चाकर. बानू, तुझ्या समोर खंडोबाच्या रूपात येण्याआधी मला तुझा राग असाच वाढवत न्यायचा आहे. त्याचे कारण तुला वेळ आल्यावर कळेल. मी मूळ रूपात प्रकट होताना काहीतरी मोठे घडायलाच हवे ना. जाऊ दे, नगदे आण देऊस. यो म्हातारा वस्तीवर आल्या तर न बघते हाय म्या. असाच तिरसटपणा करतो बघ कधी कधी. अगं
अगं आता किती दिवस राहिला आहेत, देव येणार आणि तुला घेऊन जाणार. मी गप बसते, कारण मी गेल्यावर तरी ह्यो बाकडं बघल. अगं मी आहे की, त्यासाठी ह्यो कशा पाय हवा. खुळीच आहेस. लगीन झाल्या म्या काय तर एकलीच राहू आहे. एकलीच कशा पायी, देव असतील की तुझ्या संग. तुला भी यायचं आहे माझ्या संग. अगं तुझं लगीन झाल्यावर मी काय करू आता एकली, तू असशील देवान संग. मला राग येईल असं बोलू नकास. आणि तुम्ही समजांनी ठरवलंच आहे का मला राग येईल असं वागायचं. बानूबाई झाली का भाकर? नाही हो, नदीवर जायचं आहे ना व, म्हणून. आता नदीवर कशा पायी जायचं याला? राहू दे. म्हातार बाबा झालं हा? या जेवाय या. राहू दे. बानूबाई, तुमचं लगीन झाल्यावर तुमच्या हातची भाकर मला कशी खायला मिळेल हो? वय की मग तुला भी संग नेते जेजुरीला. येतोस का? बानू, खूप कमी वेळ उरला आहे. आता लग्न करून मीच तुला जेजुरीला घेऊन जाणार आहे. शुभम भवतु. म्हातार बाबा, अरे कशा पाय हसतोयस? तू मस्त ते नाही समजणार बानूबाई.